आठवड्यापूर्वी या घटकाचा द्राक्ष बागेला जास्त त्रास नव्हता, पण सध्या या घटकाचा द्राक्ष बागेला जास्त त्रास झाला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता मी ज्या घटकाविषयी बोलतोय तो घटक म्हणजे उडद्या. तर याला उडद्या का म्हणायचं? हा दिसायला उडद्यासारखा आणि आकार सुद्धा उडद्यासारखा असतो, त्यामुळे याला उडद्या म्हणतात. एक 8 दिवसापूर्वी याचा जास्त त्रास येत नव्हता, पण आता तुमची बाग छाटली असेल किंवा तुमच्या बागेवर खोडा असेल तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्या द्राक्ष बागेवर उडद्या किती प्रमाणात दिसायला लागला. उडद्या आपल्या द्राक्ष बागेस कशा प्रकारे नुकसान करतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल. उडद्या आपल्या द्राक्ष बागेतील कोवळ्या फुटीवर बसून कोवळ्या फुटी खाण्याचं काम करतो, तसेच आपल्या घडातील साल चावण्याचं काम करतो. परिणामी त्याच्या या चावण्यामुळे आपल्या द्राक्ष काडीवर आणि घडांवर कशा प्रकारे ओरखडे दिसतात ते तुम्ही बघू शकताय. या उडद्याच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये सोलोमन, निमार्क, इमिडा, डेंटासो, अल्फामेथ्रिन, निमनेट अशी बऱ्याच कंपनीची औषध उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्वेन क्रॉप केअरचं स्क्वेअर कट हे सुद्धा औषध उपलब्ध झाले आणि याचे 4 बागवर आपण डेमो घेतले. ती डेमो घेऊन 4 दिवस झालं आणि सध्या तरी याचे रिझल्ट चांगले दिसते. ती म्हणजे आता उडद्याचं प्रमाण अत्यल्प म्हणजे खूप कमी दिसते. अजून काही प्लॉटवर याची डेमो देऊन रिझल्ट किती दिवस राहतात हे बघून नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. सांगायचा मुद्दा इतकाच की सध्याच्या 8 दिवसात उडद्याचं प्रमाण जास्त दिसते, त्यामुळे आपल्या द्राक्ष बागेच्या दृष्टीनं उडद्याचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतेही एका औषधावर विसंबून राहता वेगवेगळे औषध घ्या, आलटून पलटून औषध घ्या आणि या उडद्यापासून आपल्या द्राक्ष बागेचे संरक्षण करा. इतकंच सांगणं आहे. धन्यवाद.